विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकार उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करणार. उद्या दुपारी 3:30 वाजता सरकारनं चर्चेला बोलावलं. इतर 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक. सरकारसोबतच्या बैठकीनंतर सीजेपीच्या शिष्टमंडळाची माहिती. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न झाल्यास मोदींच्या खुर्चीला धोका. 20 जुलैपेक्षा जास्त मोठा मार्च करू. एका मुलावर लाठीचार्ज केला तर घरातील 4 मतं कमी होतील. सीजेपीचा सरकारला इशारा. विद्यार्थ्यांवर पॅलेट गननं हल्ला का? जखमी विद्यार्थ्याला मीडियासमोर आणत राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल. प्रधान गुन्हेगार, त्यांना जावंच लागेल. राहुल गांधी कडाडली. पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी. दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींच्या दंडाची तरतूद. फास्ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यात सुनावणी पार पडणार. सूत्रांची माहिती. गुंड प्रवृत्ती असणाऱ्या पोलिसांच्या विरोधात कोर्टात जाणार. व्हिडिओ द्या, त्यांना तुरुंगात पाठवू. कोकरज जनता पार्टीचं आंदोलकांना आवाहन. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द. 3 दिवसांपासून 17 मेट्रो स्थानकं सुद्धा बंद. पुढील 24 तासासाठी जंतर मंतर परिसरातील इंटरनेट डाऊन. ठिकठिकाणी चोख बंदोबस्त. राहुल गांधींनी आपल्या खासदारांना समजावावं. सरकार चर्चेसाठी तयार. किरेन रिजिजू यांची स्पष्टोक्ती. सलग 5व्या दिवशी संसदेचं कामकाज रखडलं. विरोधकांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृह 27 जुलैपर्यंत तहकूब. राज्यसभेमध्ये वंदे मातरम विधेयक सादर. विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच विधेयक सादर. वंदे मातरम या राष्ट्रगीताला कायदेशीर संरक्षण देण्याचा उद्देश. पेपरफुटीवर कठोर कायदा करण्यासाठी याच अधिवेशनामध्ये विधेयक मांडणार. मध्यरात्री व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींचं आश्वासन. तर विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय. त्यांच्या समजूतदारपणाचा अपमान करू नका. राहुल गांधी यांची टीका. केरळमध्ये पीसीएससी परीक्षार्थींच्या मुद्द्यावर भाजप युवा मोर्चा आक्रमक. थेट मुख्यमंत्री व्ही सतीश वेमन यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून वॉटर गनचा वापर. वांगचुक यांना मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय उपोषण का सोडलं? संजय राऊतांचा सवाल. तर देशामध्ये कशी अराजकता माजते? राऊतांना हेच हवं असतं. गिरीश महाजन यांची टीका. सना वांगचुक यांनी उपोषण सुरूच ठेवलं असतं तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. डॉक्टर नितीन दिघे यांची माहिती. 26 दिवसानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडलं. सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. मुंबईमध्ये पोलिसांचं महिला आंदोलकांशी गैरवर्तन. पोलिसांविरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, रोहित पवार आक्रमक. मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले. राजकीय स्वार्थासाठी पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न. विरोधकांकडून सोशल मीडियाचा विपर्यास. पोलीस कारवाईच्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपच्या नवनाथ बन यांचा आरोप. 26 तारखेला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा मोर्चा. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंची भेट. दरम्यान अमित ठाकरेंची विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. मोर्चावेळी घुसखोरांवर नजर ठेवण्याचे आदेश. सूत्रांची माहिती. पक्ष नेतृत्वावरून एनसीपीचं विलीनीकरण रखडलं. पक्षाचं नेतृत्व कोण करणार यावर तोडगा काढण्यावर चर्चा. दरम्यान सुनेत्रा आणि पार्थ पवारांचा विलीनीकरणाला विरोध असल्याची सूत्रांची माहिती. उपसभापती सचिन अहिर यांच्या घरात तब्बल 2 कोटी 65 लाखांची चोरी. 24 वर्षांपासूनचा विश्वासू नोकर अटकेत. गुन्हे शाखेकडून अधिकचा तपास सुरू. मुंबई महापालिकेच्या उपाहारगृहाला टाळं. 15 दिवसांसाठी उपाहारगृहाचा परवाना रद्द. ताकात माशी आणि कांदा भजीत प्लास्टिक आढळल्यामुळे एफडीएची कारवाई. पुण्यामध्ये कात्रज हत्या प्रकरणामध्ये संशयिताची बोनेटवर बसून धिंड. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून चौकशीचे आदेश. व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांवरच चौकशीची टांगती तलवार. नागपुरात पायावर गोळी झाडून सराफ व्यापाऱ्याला लुटलं. ज्वेलरी शॉप बंद करताना दरोडेखोरांचा हल्ला. लाखोंचा मद्यमाल लंपास. पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू. खापरखेडा परिसरातली घटना. शिर्डीमध्ये चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान वाद. साई समाधीवर बसल्यामुळे अभिनेता संजय मिश्रावर ग्रामस्थ संतप्त. पालकमंत्री विखे पाटलांकडून चौकशीचे निर्देश.
विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.